रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एकदम छोटा कापड किंवा एकदम छोटासा जरी काट असला त्यापासून आपण पॅचवर्क डिझाइन कशा पद्धतीने बनवू शकतो, त्या देखील 10 डिझाइन। तर आजच्या हे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 पॅचवर्क डिझाइन दाखवणार आहे, त्या देखील एकदम नवनवीन। एकही डिझाइन आपण रिपीट करणार नाहीयेत। 10च्या 10 डिझाइन एकदम न्यू असणार आहेत आणि तुम्हाला देखील एकदम सोप्या पद्धतीने जमतील अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 डिझाइन दाखवते, त्यामुळे व्हिडिओचा स्पीड थोडा जास्तीचा आहे। तर डिटेलमध्ये जर तुम्हाला ह्या डिझाइन बघायच्या असतील तर मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण ज्या डिझाइन आहेत 10च्या 10 डिझाइन त्यांची डिटेलमध्ये व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून एकदम मस्त असे सावकाश डिझाइन बघू शकता आणि प्रत्यक्ष तुम्ही देखील करू शकता। ठीक आहे, तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला पूर्ण एंडिंगपर्यंत बघायचा आहे, न चुकता। अगदी बिलकुल 1 ते 2 मिनिटातच आपली एक एक डिझाइन तयार होणार आहे। तर 10 डिझाइन मी तुम्हाला खूप सुंदर अशा इथं दाखवलेल्या आहेत, अगदी स्टेप बाय स्टेप। तर सर्वप्रथम आपली ही पहिली डिझाइन बघा, मी तुम्हाला माहिती दिली तेवढ्यातच आपली ही डिझाइन तयार होण्यात इथं आलेली आहे। बघू शकता एकदम छोटासा काठ होता, कलर कॉम्बिनेशन नाही आहे, तरी देखील आपण खूप सुंदर असं पॅचवर्क इथं बनवून घेतलेलं आहे। ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत, ज्यांना फक्त मशीन चालवता येते आणि थोडंफार शिवणकाम जमतंय, त्यांना देखील ह्या अशा पद्धतीने डिझाइन जमतील। तर आता आपली ही डिझाइन आहे 2 नंबरची। तर हे बघा, जर का तुम्हाला पॅचवर्क डिझाइन बनवायचे असतील तर नेमकं पॅच कुठून किती इंच घ्यायचं, मेन गळा कसा मार्किंग करायचा, ह्या सर्व गोष्टींची अगदी डिटेलमध्ये सावकाश माहिती मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचे जे व्हिडिओ आहेत त्यांच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेले आहे। तर तुम्ही बघू शकता पॅटर्नला आपल्याला पॅच ज्या वेळेस आपण काढतो त्या पॅचला आपल्याला मार्जिन कुठल्या साईडला वाढवायची असते, किंवा आपल्याला कॅनव्हासवरती त्याला कटिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये मी तुम्हाला ह्या संपूर्ण ब्लाऊज डिझाइनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तर बघा, ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खास महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की तुम्ही जे चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर का तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा। त्याच्याने तुम्हाला रोजची माझे हे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि एकदम छान छान अशा डिझाइन तुम्ही घरी बसल्या सहज पद्धतीने शिकू शकणार। ठीक आहे, तर इथं महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा नक्की, आणि चॅनलमध्ये व्हिजिट केल्याबरोबर तुम्हाला तिथं प्लेलिस्ट बघायला मिळतील, वेगवेगळ्या पद्धतीचे प्लेलिस्ट आहेत। तर त्या प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता आणि तिथं बघा ब्लाऊज बॅकनेक डिझाइन, पॅचवर्क डिझाइन, गळ्यांचे आकार कशा पद्धतीने कट करायचे, ह्या ज्या संपूर्ण प्लेलिस्ट आहेत त्या मी तुमच्यासाठी तिथं बनवून ठेवलेल्या आहेत। तर तुम्ही त्या प्लेलिस्टवर क्लिक करा, तुम्हाला गळा कशा पद्धतीने कट करायचा किंवा पॅच कशा पद्धतीने काढायचं, पॅटर्न कसे तयार करायचे, ह्या सर्व गोष्टींची अगदी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये दिलेले आहे। तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि तुम्ही घरच्या घरी राहून हे जे डिझायनर गळे आहेत किंवा पॅचवर्कचे जे गळे आहेत ते तुम्ही सहज पद्धतीने बनवू शकता। तर बघा, आता आपला ही जी 2 नंबरची डिझाइन होती ती मी अशा पद्धतीने तयार केली। अहो, तर इथं मी जे ट्रायंगल लावून घेतलेले आहेत कोण, इथं आपण प्लेन कापड देखील लावू शकतो। बाकी तुमची चॉईसनुसार आहे की तुम्ही ट्रायंगल लावा किंवा कापड जरी लावला तरी देखील चालतोय। आपल्याला एकदम न्यू काहीतरी आपली डिझाइन तयार होते अशा पद्धतीने। खूप सुंदर अशी आपली ही देखील डिझाइन इथं तयार झालेली आहे। आता आपली ही आहे 3 नंबरची डिझाइन। अगदी मोजून 2-2 मिनिटातच आपल्या ह्या डिझाइन संपूर्ण तयार होत आहेत। तर 10 डिझाइन आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओत बघायला मिळणार आहेत। 10च्या 10 डिझाइन एकदम युनिक आणि खूप सुंदर अशा दिसणाऱ्या आहेत। एकदम ट्रेंड आहे ह्या डिझाइनचं आणि सर्वच मैत्रिणींना आवडतात। तर आता ही जी डिझाइन आहे ही आपण ऑर्गेन्झा ब्लाऊजवर बनवणार आहेत। ही एकदम ट्रेंडिंग डिझाइन आहे या नवीन वर्षाची। तर एकदम खूप सुंदर अशी डिझाइन आपण ही बनवून घेतोय। कॅनव्हासवर कशा पद्धतीने गळा बनवायचा किंवा आपल्याला तो गळा अल्टर करायचा आहे का पॅटर्न बनवायचा आहे, ह्या संपूर्ण गोष्टींची माहिती अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे। आता हा जो काही आहे तो गळा आपण अल्टर करणार आहेत, म्हणजेच ही गळापट्टी असणार आहे आपली।
जो आकार आहे तो एकदम परफेक्ट यायला हवा, त्यासाठी आपण अस्तरवर कॅनव्हास चिपको त्याला असं मस्त फोल्ड करून घेतलेला आहे स्टिचिंग करून. बघू शकता जसा आकार आपण कट केलेला होता सेम तोच आकार आपण बरोबर स्टिचिंग केलेला आहे. एवढीशी सुद्धा आपली स्टिचिंग इकडे तिकडे झालेली नाही आहे. तर तुम्हाला देखील स्टिचिंग करत असताना इथं काळजी घ्यायची असते. आता हे ट्रायंगलच्या मदतीने हे जे काही फुलं आहेत, फुलं पॅच खूप सुंदर सुंदर मी तुम्हाला बनवायला शिकवलेलं आहे. नसतील तुम्ही यांचे व्हिडिओ बघितले तर नक्कीच बघा. एकदम सुंदर अशी फुलं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहेत. चला तर आपली ही आहे 4 नंबरची डिझाईन. तर इथं देखील मी गळ्याचा काटकोन तयार केला. कोणता गळा मी कॅनव्हासवर बनवून दाखवते, कोणता मी तुम्हाला डायरेक्टच कापडवर बनवून दाखवते. तर खूपच असे वेगवेगळे प्रकार असतात आपले गळ्यांचे. तर ते तुम्हाला सर्वच प्रकार आजच्या ह्या व्हिडिओत बघायला मिळणार आहेत की कॅनव्हासवर पण आपण गळा कट करू शकतो, डायरेक्ट आपण अस्तरवर देखील गळा कट करू शकतो, तो देखील पॅटर्नचा. तर आता हा जो काही गळा आहे तुम्ही डायरेक्ट अस्तरवर कट केला आणि त्याला पट्टी म्हणून कॅनव्हासवर पट्टी तयार केलेली आहे आणि आतील जे पॅटर्न आहे ते मी अशा पद्धतीने मार्जिनला वाढवत कटिंग केलेले आहेत. आता आपण त्यांना व्यवस्थित असं मेन कापडवर ठेवत फोल्ड करणार आहेत. कापड जर लूज असला तर त्याला कडकपणा यायला हवा आणि फिनिशिंग चांगली यायला हवी, त्यासाठी मी कॅनव्हासचा वापर इथं केलेला आहे. आता आपलं हे पॅटर्नसाठी जो काठ होता, छोटासा काठ जो आपण खाली कॉमन असा आडवा लावला जातो पाठीला, त्याच काठाच्या मदतीने आपण खूप सुंदर अशी डिझाईन इथं तयार करणार आहेत. जे पॅटर्न आपलं इथं निघालेलं आहे अस्तरचं, तर बघा काठ मी कसा ॲडजस्ट केलेला आहे. बरोबर व्यवस्थित पिना लावत पॅटर्न आपण बरोबर इथं मार्जिन सहित असं व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि स्टिचिंग कुठं करायची, कशी करायची, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहेत. नाहीतर तुम्ही पॅटर्न कट करणार आणि मग त्याला मार्जिनला वाढवणारच नाही, तर मग ते पॅटर्न तुम्हाला जमणार नाही आणि व्यवस्थित तुम्हाला तो गळा देखील येणार नाही. तर बघू शकता हे कट केलेले पॅटर्न आणि आपण वाढवलेले पॅटर्नमध्ये किती फरक असतो. अशा पद्धतीने आता आपण हे साईड पॅटर्न लावत आपली ही देखील डिझाईन इथं तयार झालेली आहे. तर ही आहे आपली 5 नंबरची डिझाईन आणि ह्या डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. तर नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर बघा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने पॅच वर्क बनवू शकता. डायरेक्ट कॅनव्हासवर मी तुम्हाला कटिंग दाखवते. तर जसं की मी तुम्हाला याआधीच जस्ट चालूच सांगितलं बिलकुल की तुम्हाला एकदम वेगवेगळ्या पद्धतीचे जे गळे आहेत, पॅचवर्कचे गळे, ते तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. तर हा जो काही गळा आहे तो मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेला आहे. इथं तुम्हाला स्पीड जास्त आहे मी केलेल्या व्हिडिओचा, कारण कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त डिझाईन दाखवायच्या आहेत, म्हणून थोडा स्पीड मी जास्त केलेला आहे. आणि तुम्हाला जर इथं का कळत नसेल तर तुम्ही ह्या डिझाईनचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता आणि तिथं सविस्तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे. ठीक आहे. तर आता हा जो काही आपण पॅटर्न बनवलेला आहे, याच्या आतील जे आपण कॅनव्हासचे पॅटर्न कट केले, तर त्यांना बघा मी कशा पद्धतीने मार्जिन वाढवणार आहे. हे संपूर्ण ज्या गोष्टी आहेत तो खूप महत्त्वाच्या असतात आणि एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही. तर बघू शकता तुम्ही, अगदी आपण मस्त पाठीचा जो पार्ट होता अस्तरचा त्याच पद्धतीने आपण त्याला पायपिंग केलेली आहे. किती सुंदर पायपिंग देखील मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे, अगदी वेगवेगळ्या पद्धतीने. आणि डिझायनर आपण ज्या वेळेस ब्लाऊज बनवतो तेव्हा कापडची देखील काटकसर असतो. तर बघा गळ्याचा जो ठसा निघाला त्यात मी हे 2 पॅटर्न तयार केले आणि पॅटर्नलाच मी मार्जिन वाढवलेली आहे 1.5 इंच. आता इथं बघू शकता आतमध्ये मी हे छोटंसं पॅटर्न लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो काही पॅचवर्क आहे तो असा व्यवस्थित इथं अटॅच करणार आहेत. दोन्ही बाजूला सेमच आलेला आहे का, आपण पॅच बनवतो तेव्हा थोडंसं इकडे क्रॉस नाही तर मग तिकडे क्रॉस किंवा गळ्यावरती जास्तीच पसरट होऊन जातो किंवा जास्तच निमुळता होऊन जातो. तर असं नको व्हायला, ह्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी मोजून मापून करायच्या असतात. तर बघू शकता तुम्ही, फायनली आपली ही 5 नंबरची डिझाईन तयार झाली. आता ही 6 नंबरची डिझाईन आहे. तर ह्या डिझाईनसाठी देखील बघा मी डायरेक्टच अस्तरवरती तुम्हाला गळ्याची मार्किंग करून इथं दाखवते. हाताने जर आकार जमत नसेल तर तुम्ही एखादी गोलाकार वस्तू घेऊ शकता, डब्याचं झाकण घेऊ शकता, वाटी घेऊ शकता.
तर मी तुम्हाला खूप सोप्या ट्रिक देखील देत असते माझ्या व्हिडिओमध्ये, की जेणेकरून तुम्हाला त्या मदतीने डिझाईन देखील बनवता येणार आहेत. बघू शकता, आता मी कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे आणि कॅनव्हास चिपकवल्यानंतर बरोबर जो आकार आपण दिलेला आहे त्या आकारानेच आपण त्याला कट करणार आहेत. मेन कापडवर ठेवत आपण त्याला फोल्ड करणार. जसे आपण आकार देऊन घेतो त्या आकार आपल्याला जसेची तसे स्टिचिंग देखील करता यायला हवे. याला देखील खूप महत्त्व असतं. तेव्हा आपला प्रॉपर आपल्याला जो लुक हवा तो आपल्याला इथं मिळत असतो. आता हे आतमध्ये जे पॅटर्न होतं निघालेलं ते पॅटर्न देखील आपण इथं दुसरे एका अस्तरवरती वाढून घेणार आहेत मार्जिन सहित. अशा पद्धतीने बघू शकता. आता हे किती आलेलं आहे आपली डबलमध्ये घडी तेवढेच आपल्याला इथं हा जो काही कापड आहे तो मी जॉईंट देणार आहे अशा पद्धतीने, कारण आपल्याला पॅटर्न तसं बनवायचं आहे. थोडा कापड काटकसरीचा होता, तर अजून जास्तीचं कापड राहिलं तर अजूनच खूप सुंदर असं आपलं पॅटर्न आपल्याला इथं बनवता येत असतं. पण कापड एकदम काटकसरीचं असल्यामुळे जेवढा आहे तेवढा मी इथं घेतलेला आहे. आता 1.5 इंचाच्या मी अशा मस्त पट्ट्या कट करून घेणार आहे डिझाईन तयार करण्यासाठी. तर ही डिझाईन जेवढी आकर्षक दिसते बघायला तेवढीच बनवायला देखील थोडी म्हणजे आपल्याला एकदम छान असं काळजीपूर्वक बनवायची आहे. कारण की ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला कशा पद्धतीने लावायच्या उलटसुलट हे बघूनच मग लावायच्या आहेत, कारण यांची फिनिशिंगची बाजू व्यवस्थित यायला हवी. बघू शकता आता मी जे पॅटर्न होतं आपलं अस्तरचं ते फिनिशिंगमध्ये केलेलं आहे. आणि आता ह्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या अशा पद्धतीने बरोबर फिनिशिंगवाली बाजू वरती येते याची काळजी घेत मी अशी इथं स्टिचिंग करते. तर एकदम मस्त असं पॅटर्न आपलं इथं देखील तयार होते. आतमध्ये ब्लाऊजचा जो कापड होता तो मी लावलेला होता, तर खूप सुंदर असं पॅटर्न आपल्या आतमध्ये देखील तयार झालेला आहे कापड जॉईन केल्यामुळे. आता आपण खाली बघा पायपिंग करणार आणि हे पॅटर्न आपण तिथं अटॅच करणार. तर अशा पद्धतीने आपली ही 6 नंबरची डिझाईन देखील एकदम मस्त अशी आपण इथं तयार करून घेतलेली आहे. जेव्हा आपण डिझायनर गळे बनवतो तेव्हा आपल्याला कापड जास्तीचा घ्यायचा असतो. बघू शकता एकदम सुंदर असं आकर्षक आपलं हे ब्लाऊज इथं तयार झालेलं आहे. आता बनवणार आपण इथं 7 नंबरची डिझाईन. ठीक आहे, 7 नंबरची डिझाईनसाठी बघा मी अशा पद्धतीने ही जी स्केल आहे तर मी तुम्हाला ह्या स्केलचा वापर करत देखील खूप सुंदर गळे असे तुम्हाला मी बनवून दाखवलेले आहेत. तर आर्म होलची जी स्केल असते त्याच्या मदतीने तुम्हाला जर का गळ्याचे आकार जमत नसतील तर तुम्ही बनवू शकता. तर बघा आता हा जो काही गळा होता मी तो डायरेक्टच अस्तरवरती चिपकवून घेतलेला आहे कॅनव्हास, गळ्याचा आकार परफेक्ट यायला हवा म्हणून. तर एकदम मी जसं की तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे एकदम नवीन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज इथं गळे बघायला मिळणार आहेत. एकदम परफेक्ट असा गळ्याचा शेप तयार झाला आणि हा जो काही छोटासा प्लेन कापड होता त्याची फ्रिल बनवत मी अशा पद्धतीने सिंपल अशा गळ्याला देखील मी इथं पॅचवर्कचा लुक देणार आहे. बघू शकता. आता स्केलच्या मदतीने आपण मस्त हा जो काही राऊंड शेप होता तो आपण असा व्यवस्थित टच केला आणि एक्स्ट्राचा कापड कट करत आता आपण लेस सर्वप्रथम हा जो काही गोलाकार आहे तिथं लावणार आहेत. पसरट बाजूने आधी लावायची आणि मग नंतर वरच्या बाजूने लावायची. लेस ब्रॉड असल्यामुळे मी डबल टिप टाकत असते. तुम्ही देखील डबल टिप टाका आणि धागा चेंज करून घ्यायचा. जर आपल्या लेसचा कलरचा आपल्याकडे धागा नसेल तर म्हणजे तुम्ही ब्लाऊजच्या धागाने लावता लेसवर मॅचिंग धागा लावा. तर बघू शकता तुम्हाला इथं लटकन देखील एकदम छान असे बघायला मिळणार आहेत. वाव, मस्त पानाकाराचे लटकन बघा 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये देखील आपण अशा पद्धतीने बनवू शकतो. तर आता ही आहे आपली 8 नंबरची डिझाईन. तर इथं मी बघा तयार मटका गळा करून घेतलेला आहे. सिंपल असा मटका गळा तयार केला आणि तयार गळ्यावरती देखील आपण डिझाईन बनवू शकतो का, तर हो, आणि ती कशी तर आपण इथं बघणारच आहेत. तर एकदम सोप्याहून सोप्या डिझाईन मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. एकहून एक डिझाईन भारी आहे
आणि प्रत्येकच डिझाईनची पद्धत वेगळी आहे. थोडंसं काही ना काही आपली पद्धत इथं चेंज झालेली आहे. तर तुम्हाला ज्या पद्धती योग्य वाटतील किंवा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीत तुम्ही डिझाईन बनवू शकता. आणि नक्कीच मला आशा आहे की आज हे जे 10 गळे मी तुम्हाला दाखवत आहे, या 10 मधून तुम्हाला 2 तरी गळे नक्की 100% परफेक्ट असे जमणार आहेत. जर का तुम्ही लक्षपूर्वक बघितलं असेल तर नक्कीच तुम्हाला हे गळे जमतील आणि दुसरे गळे देखील तुम्ही बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर बघू शकता कलर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याकडे जो कापड होता त्याचे ट्रायंगल आपण अशा पद्धतीने तयार केलेले आहेत आणि ते ट्रायंगल आपण अशा पद्धतीने लावून घेतोय. ट्रायंगल लावताना देखील आपल्याला सर्वप्रथम कोणत्या दिशेने लावायचे आहेत, बाहेरच्या दिशेने का आतील दिशेने, ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण अशा पद्धतीने डिझाईन बनवत असतो तेव्हा. तर जर का तुम्ही आतल्या बाजूने ट्रायंगल लावत असणार तर मग तुमची डिझाईन थोडीशी खराब होऊ शकते. त्यासाठी आपल्याला बाहेरून ट्रायंगल लावायचे आहेत, कारण आपण मग आतून ट्रायंगलला ट्रायंगल बरोबर मॅच करू शकतो. अशा पद्धतीने बरोबर समोरासमोर ट्रायंगल आपल्याला मॅच करायचे आहेत. आतील बाजू आपली निमुळती आहे म्हणजेच कमी आहे, कमी पसरट आहे, तर आपले ट्रायंगल एकावर एक असे येणार आहेत. कारण बाहेरची बाजू पसरट आहे तर आपले ट्रायंगल बरोबर एकदम आलेले आहेत व्यवस्थित. बघू शकता आपली ही डिझाईन देखील एकदम छान अशी मस्त तयार झालेली आहे. आता इथं आपण लेस लावून मस्त फिनिशिंग करणार आहेत. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त बोलता बोलता आपल्या तुमच्यासोबत गप्पा करत करतच आपल्या इथं 8 डिझाईन तयार झालेले आहेत. आता ही आहे 9वी डिझाईन, 9 नंबरची. ठीक आहे. तर ही डिझाईन जी आहे ती बघा, जर का तुमच्याकडे कलर कॉम्बिनेशन नसतं, एकच कलर आहे, साडी आणि ब्लाऊज सेम रंगाचा आहे, तरी देखील तुम्ही ब्लाऊज खूप सुंदर आणि आकर्षक असं बनवू शकता. आता सध्या ब्लाउजांमध्ये एकच साईडला काठ येतो आणि तो काठ असतो आपल्या स्लीव्जवरती लावण्याचा. तर स्लीव्जचा जो काठ असतो त्यामधून आपण थोडासा काठ जर साईडला काढला तर आपल्याला जो आहे तो काठ पॅचवर्कमध्ये वापरमध्ये करू शकतो आपण बॅकनेकसाठी. तर मी ह्या ब्लाऊज डिझाईनला देखील तसंच काठाचा वापर केलेला आहे. आणि त्यासोबत मी तुम्हाला इथं काहीतरी नवीन म्हणजेच बॉल चेन, डायमंड चेन ह्या चेनचा वापर करत आपण गळ्याला कसा आकर्षक लुक देऊ शकतो. कारण साडी जी होती आपली ह्या कस्टमरची ती पूर्ण डायमंडची होती भरलेली. तर मग आपल्याला असं साडीचं कॉम्बिनेशन देखील बघायचं असतं, साडीवर वर्क कसं आहे त्यानुसार आपण मग बॅकनेकला डिझाईन बनवू शकतो. ठीक आहे. तर आता आपण इथं एकदम मस्त असे काठावर बघा, जो छोटासा काठ मी शिल्लक ठेवलेला होता स्लीव्जमधून त्या काठामध्ये मी पॅच बनवले आणि हा आतील जो पॅच आहे तो छोटासा आपण इथं प्लेन घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण एकदम मस्त एकदम काटेकोरपणे हे जे पॅच आहेत ते कट केलेल्याप्रमाणे आपण स्टिचिंग केले आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आपण त्यांना मस्त असं जॉईंट केलेलं आहे. एवढंसं पण आपलं हे पॅच असं जवळ किंवा एकदमच जास्ती पसरट असं आपण त्याला केलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपण त्याला शिवून घेतलेलं आहे. त्यासोबतच संपूर्ण ठिकाणी आपण बरोबर हे जे पॅच काढलेले असतात अस्तरचे त्यांच्या मदतीने आपण थोडं 1.5 इंच लांबून असं मस्त मार्किंग करत व्यवस्थित मेजरमेंट केलेली आहे की जेणेकरून आपला पॅच एकदम परफेक्ट असा इथं लावला जायला हवा. आता ही जी काही डिझाईन आहे डायमंड चेन आणि बॉल चेन आपल्याला लावायची असते, त्यासाठी आपल्याला ब्लाऊजचं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही तयार करायची गरज असते. आता मी तर फ्रंट पार्ट अटॅच केलेला आहे, म्हणजे शोल्डर आपले जॉईंट व्हायला हवे तेव्हाच आपण नंतर ही डिझाईन बनवू शकतो. आता ही जी बॉल चेन आणि डायमंड चेन आहे ती मी अशा पद्धतीने तर लावून घेते, पण ही चिपकवल्यानेच राहत नाही, तर याला आपल्याला हाताने देखील स्टिच करायची असते. म्हणजे सुई धाग्याने आपण ह्याला ठिकठिकाणी लॉक करणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने याला सुई धाग्याने लॉक केलेलं आहे. बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ह्या गळ्याला इथं मिळालेली आहे. बघा एकदम छान अशी. आणि अशा पद्धतीने मी याला स्टिचिंग केलेलं आहे.
आता ही आहे आपली शेवटची डिझाईन 10 नंबरची। ह्यासाठी मी प्लेन असं बॅकपार्ट तयार करून घेतलेला आहे, फक्त खालच्या बाजूने फोल्ड करत। त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या उंचीचे कॅनव्हास घेतलेला आहे, तसंच 2 इंच गळा रुंदी, 10 इंच गळा उंचीला, खालची गळा रुंदी 3 इंच आणि वरून 3 इंच घेत आपण ही स्केलच्या मदतीने तुम्हाला मी मटका गळा दाखवणार आहे। स्केलच्या मदतीने आपण मटका गळा काय तर खूपच असे गळे आपण बनवू शकतो। मी स्पेशल एक व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। ह्या आर्म होलच्या स्केलने तुम्ही कोणकोणते गळे डिझाईन करू शकता आणि आकार तुम्ही कोणकोणत्या गळ्यांना सहज पद्धतीने देऊ शकता। जर का तुमचा हात वळत नसेल, तुम्हाला आकार जमत नसतील, तर तुम्ही ह्या स्केलचे वापर करत एकदम छान छान असे गळे तुम्ही बनवू शकणार। तर आता हा जो काही आपण पॅच तयार केलेला आहे कॅनव्हासवरती, याला आपण कॉम्बिनेशनचा जो कापड आहे म्हणजे साडीतील मी कापड थोडासा काढलेला आहे, त्यावर मी चिपकवून घेतला। इथं तुम्हाला मी महत्त्वाची सूचना अशी देते, म्हणजे हे जी पॅच मी बनवत होती तेव्हा माझ्या बोटाला नकळत कात्री लागलेली आहे, तर तुम्ही देखील ही जी कात्री वापरत असणार अशी तर याचा सांभाळून वापर करा, कारण याला एकदम टोकापर्यंत धार आहे आणि नकळत देखील आपल्याला लागू शकते आणि आपल्याला हाताला दुखापत होऊ शकते, म्हणून काळजीपूर्वक तुम्ही ह्या कात्रीचा वापर करा। तर मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10च्या 10 डिझाईन एकदम युनिक आणि नवीन पद्धतीने दाखवलेल्या आहेत। नक्कीच तुम्हाला 100% ह्या डिझाईनमधून थोडा काहीतरी डिझाईन तुम्हाला नक्कीच जमणारच आहेत आणि प्रयत्न केला म्हणजे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन आकर्षक डिझाईनसोबत। धन्यवाद।